आमच्या मार्गात अंगराज करणं निश्चितच मित्रत्वाला दिलेला शब्द आणि त्या शब्दाच्या पूर्ततेसाठी अंगराज कर्णाला आपल्या समोर यावंच लागेल. तुमची योग्यता मी पूर्णपणे जाणते. आज हा तुम्ही का आलात माझ्या लक्षात आलं. या विश्वात रक्ताच्याही नात्यापेक्षा मैत्रीचं नातं श्रेष्ठ आहे. तुमची मैत्री आहे आणि त्या मैत्रीसाठी इथपर्यंत तुमची पावलं पडली. जशी तुमची मैत्री आहे तशी भानुमतीची आणि सुप्रियाची मैत्री आहे. शाबास. जसं तुम्ही मित्रासाठी झटतात तशी या भानुमतीसाठी झटणं हे सुप्रियेचं कर्तव्य आहे. हा मग आमचा जो मार्ग रोखला तो का आणि कशासाठी एकाच कारणास्तव. ऐकूया. स्त्रीची निर्भत्सना करणं कर्णाला केव्हाही पटलं नाही. हा पण संप्रत मित्रत्वाच्या फक्त शब्दासाठी आणि त्या माझ्या मित्रासाठी आज मला इथपर्यंत यावं लागलंय. म्हणून अंगराज कर्ण आपल्या जवळ समजावणी करतोय. भानुमती माझ्या स्वाधीन करा आणि माझं कर्तव्य पूर्ण करण्याची जबाबदारी मला ते कर्तव्य पूर्ण करू द्या. अंगराज, सहज तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ही भानुमती तुमच्या स्वाधीन करा. हा. तुमच्या समोर ही सुप्रिया उभी आहे. मी रक्ताचं पाणी करे ढाल म्हणून मी तुमच्या समोर उभी राहीन. पण ही भानुमती तुमच्या स्वाधीन केव्हा येऊ शकत नाही. हे पहा, हम्म? तुम्ही झटताय तुमच्या मैत्रीसाठी आणि अंगराज करणारा आपल्या मैत्रीसाठी. तुमचंही तत्व हा अंगराज जाणतोय. कारण मैत्री काय आहे याची व्याख्या अंगराज करणाला पूर्ण ज्ञात आहे. मग अंगराज, हा मला सांगा, काय ते? एक शंका आहे तुमच्याबद्दल. माझ्याबद्दल शंका? हो, तुम्ही खरंच मैत्रीसाठी आलात की तुमच्यावर उपकार केले मित्र म्हणून आलात? हे पहा, हम्म? तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते स्पष्ट बोला, जेणेकरून तुमच्या शंकेचं निरसन हा कर्ण करेल. मला जे काही बोलायचं आहे हे कदाचित पूर्णपणे तुम्हाला ज्ञात आहे. तरी सुद्धा मी असं का म्हटलं, हा, कारण वासंतिक पौर्णिमेच्या दिवशी शस्त्र स्पर्धा भरविण्यात आली आणि त्यात तुम्ही सुद्धा उपस्थित होता. निश्चित. पण त्या शस्त्र स्पर्धेत सुद्ध पुत्र म्हणून तुमची हेटाळणी केली गेली. तुमचा अपमान करण्यात आला. त्या क्षणी तुमच्या मित्रानं आपल्या मस्तकी असणारा राजकिरीट तुमच्या मस्तकी परिधान केला. एवढंच नव्हे, अंग देशाचं राज्य अहो अंगराज तुमच्या स्वाधीन केलं आणि अंगराज कर्ण म्हणून या विश्वात तुमची ओळख झाली. म्हणून विचारलं तुम्हाला, खरंच मैत्रीसाठी आला की उपकार केले म्हणून आला? म्हणजे मैत्रीची व्याख्या तुम्हाला समजली नाही. ऐकूया. जर मैत्रीसाठी माझ्या मित्र सुयोधनानं या अंगराज कर्णाची झालेली निर्भत्सना रोखण्यासाठी ते कृत्य केलं असेल, सर्वात आधी मैत्रीत कोणतेही उपकार केलेच जात नाही. जिथं उपकार आणि परोपकार केले जातात त्या नात्याला मैत्री म्हणत नाही. मैत्री फक्त सुखदुःखात सहभागी असते, नव्हे तर दुःखात असणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या सहाय्यासाठी ती मैत्री उभी राहते. संप्रत जर त्या भरलेल्या सभेत या अंगराज कर्णाचा अपमान होतो, हे माझ्या मित्राला नव्हे तर त्या मैत्री तत्वाला ते पटलं नाही. म्हणून त्यानं अंगदेश मला बहाल केला, नव्हे तर राज किरीट माझ्या मस्तकी धारण केला. कारण ज्या अंगराज कर्णाची निर्भत्सना त्या सभेत होत होती ती निर्भत्सना कुठंतरी थांबली जावी आणि मैत्रीच्या नात्याला उजाळा दिला जावा. म्हणूनच आणि फक्त त्या मैत्रीच्या नात्यासाठी आज अंगराज कर्ण माझ्या मित्राच्या बाजूला उभा आहे. अंगराज, यात उपकार परोपकार काही नव्हे. मैत्रीत उपकार नाही जसं तुम्ही म्हणताय. होय. पण मला सांगा, एखादा मित्र जर आपल्या जीवनात चुकत असेल तर त्या दुसऱ्या मित्रानं
ही मैत्रीची व्याख्या झाली. प्रथमतः माझा मित्र चुकला कसा तेच सांगा. एका स्त्रीच्या हस्ताला पकडणं गुन्हा आहे मान्य अंगराज करणाला. मग पण त्याचप्रमाणे जर एका वीराची निर्वासना होत असेल त्याचा शल्य काय आहे अंगराज ओळखतो, दुसरा कोणी ओळखू शकत अंगराज तुम्ही कोणी नाही. समजलं नव्हे. पण एका वीराची अंग देशाचे एक राज्यकर्ते तुम्ही आहात. हा. ज्यावेळी राज्य करता सिंहासनावर बसतो ना त्यावेळी तो प्रतिज्ञा घेतो आणि ती प्रतिज्ञा कोणती असेल? परस्त्री माते समान, परस्त्री कन्येप्रमाणे, परस्त्री भगिनीप्रमाणे. मग ज्यावेळी राजगादीवर तुम्ही बसलात ही प्रतिज्ञा तुम्ही सुद्धा घेतला होता. निश्चित. मग एक राजकर्ते म्हणून ज्यावेळी तुमच्या मित्रानं भानुमतीच्या हस्ताला धरलं मग एक राजे म्हणून त्याला विरोध तुम्ही का केला नाही? एकाच कारणास्तव. ऐकूया. मी काय म्हणालो? हं? स्त्रीची निर्वसना करणं हे पाप आहे, अधर्म आहे. हो ना? पण ज्यावरती एका वीराची वीरश्री जागृत होते त्याच्या वीरत्वावर जर प्रश्न उभा राहत असेल तर त्या वीरानं केलेलं कृत्य हे निश्चितच सत्यवादी असेल. नपेक्षा स्वयंवरात घडलेला प्रमाण तुम्ही सुद्धा जाणता. अंगराज हा. तुमचा मित्र नक्कीच पराक्रमी आहे. हो. मग मला सांगा तुमच्या मित्राच्या विरस्त्रीला डाग कुणी लावला? आम्ही की तुम्ही लावला? वीरश्रीला डाग केव्हा लागला जातो? केव्हा लागला जातो? जर त्या स्वयंवर मंडपात कृतीच घडली नसती हा तर प्रतिक्रिया उमटलीच नसती. इतरत्र सारे नृपती भूपती होते पण संप्रत एका वीराला जर त्याची निर्वसना केली गेली असेल साहजिकच कुणी वीर उठून उभा राहील आणि त्याच कृतीचा निश्चितच प्रतिकार करेल. अशी क्रिया कोणती घडली होती मी भानुमती? तुमच्या सखीला विचारा, कारण तुमची सखी भानुमती स्वयंवर मंडपात फेरफटका करत होती. देशोदेशीचे नृपती आसन स्थित होते. हं? ज्यावेळी माझ्या मित्रासमोर तुमची सखी गेली हा त्यावेळी जो प्रसंग घडला तुमच्या सखीला ज्ञात असेल. नपेक्षा अंगराज करणं असं म्हणतोय. जर माझ्या मित्राला तुमची सखी जर पसंती दुसर उतरली असेल तर त्यानं केलेलं कृत्य मला तर मान्य आहे. का मान्य? एकाच कारण असतं. मला सांगा हा. स्वयंवर मंडप भरला गेला, अनेक राजे उपस्थित होते. एवढंच नव्हे तर भानुमतीची पितृदेवता तिथं उपस्थित होती. ही जर तुझ्या मित्राला आवडली होती तर त्या मित्रानं वरिष्ठांची संमती घ्यायला नको का? ती संमती न घेता तिच्या हाताला धरून ओढत देणं हा कुठला शिष्टाचार तुमचा? हा शिष्टाचार नव्हे. मग नपेक्षा जर माझ्या मित्रानं राजकर्त्याला विचारून जर त्यांना कथन करायला हवं होतं की तुमची कन्या मला पसंत आहे, मनपसंतीचा स्वयंवर तिचा, तिच्या मनाला जो वर पसंत पडेल त्याच्याशी ती लग्न करणार. हा मग जर माझ्या मित्रानं हे कथन केलं असतं तर प्रथमतः राजकर्त्यानं आपल्या कन्याचं कारण पुढे केलं असतं. मग मनापसंतीचा जर स्वयंवर होता हा. तिच्या इच्छेनुसार ती वर निवडणार होती. मग त्या स्वयंवरात तुमच्या मित्रानं हिच्या हस्ताला हात का घातला? एकाच कारणास्तव. ज्यावरती माझ्या मित्राला ती पसंत पडली असेल, नपेक्षा तिच्या सौंदर्यावर तो मोहित झाला असेल, त्याला तिच्याशी लग्न करायचं असेल म्हणून त्यानं ते कृत्य केलं. आणि धर्मशास्त्र सांगते अहो, लग्न एकाच्या इच्छेने होत नाही, त्याला दुसऱ्याची इच्छा तेवढीच महत्वाची असते. लग्न या शब्दाचा अर्थच मुळी असा होतोय, दोन परस्पर भिन्न कुटुंब ज्यावेळी एकत्र येतात त्या दोन कुटुंबामध्ये एक नातं निर्माण होतं, त्याला लग्न असं म्हटलं जातं. मग हिची इच्छा सुद्धा तो बळजबरी का करतोय? लग्न करण्याच्या अनेक पद्धती आहेत. हो ना? त्या ज्या माझ्या मित्रानं जो मार्ग अवलंबला धर्मशास्त्रानुसार मला योग्य वाटला आणि म्हणून त्याचा पाठिंबा देऊन अंगराज करणं भय तोही भानुमतीला घेऊन जातो. अंगराज, तुम्ही धर्माचे पुरस्कर्ते आहात, अधर्माचे नाही. निश्चित. हे मात्र पूर्णपणे तुम्ही लक्षात ठेवा. हा. तुमचा मित्र एकच सांगतोय
होता? मी तेच म्हणालो. तुम्ही हे पाहिलं होतं मी का? काय म्हणालो? मग मित्र सांगतोय आणि तुम्ही ऐकतात. ओ चोराला पाठीशी आज तुम्ही घालतात. माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजला. ऐकूया. मी काय म्हणालो? हा? ज्या सर मंडपात आसनस्थित राजकर्ते होते, प्रत्येकाच्या समोर तुमची सखी जाणार होती, कारण तिचा मनपसंतीचा सरोवर. अर्थात माझ्या मित्रा समोरची प्रतिक्रिया घडली, त्याला त्यानं प्रतिक्रिया दिली. आता त्यानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे निश्चितच योग्य असेल हे माझा विश्वास, आणि म्हणूनच त्या मैत्रीच्या नात्यासाठी अंगराज उभा आहे. योग्य काय आणि अयोग्य काय हे अंगराज तुम्ही ठरवू नका. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक जण आपल्या सुखासाठी, आपल्या स्वार्थासाठी या विश्वात केव्हाही काही करू शकतो. पण मी तर असं म्हणेन, हा तुमचा जो मित्र आहे हा स्वार्थी आहे, आणि म्हणूनच असं दुष्कृत्य त्याच्या हातून घडलंय. जर व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असेल तर माझ्या मित्रानं केलेलं कृत्य हे धार्मिक असं मी म्हणेन, कारण त्याच्या मनाला जे वाटलं त्यानं ते केलं. आता त्याला दिलेला शब्द सत्य करण्यासाठी, अंगराज करणं या भानुमतीला घेऊन येण्यासाठी संप्रत ऊर्जन तुमच्या नेत्रासमोर उभा आहे. मी एवढं तुम्हाला सांगते तरी सुद्धा मित्राचीच बाजू तुम्ही घेता. एवढं काय दिलंय काय तुम्हाला? काय दिलंय? काय दिलंय काय तुम्हाला? मैत्रीच्या नात्यात देवाणघेवाण पाहत नाही. हा? तर मित्रत्वाचं नातं श्रेष्ठ केव्हा गणलं गेलं तर आपला मित्र दुःखात असताना, त्याची अवहेलना होत असताना जर तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, मग त्याच्यासारखा दुसरा आपला मित्र कोणी असू शकत नाही. या दोष कदाचित तुमच्या लक्षात येत नाही कुणाचा आहे तो. कुणाचा आहे? दोष तुमच्या मित्राचा नाही. मग तर कसं आहे, खाण तशी माती, पेरावं तसं उगवतं. अहो त्याच्या पूर्वजांनी जे केलं तेच आता तुमचा मित्र करतोय. या दोष तुमच्या मित्राचा नव्हे. याला कारण आहे, पितामह भीष्मानी काशीराजांच्या 3 कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचं हरण केलं. पण अंबेचं ते प्रेम होतं ते राजे शाल्व यांच्यावरती होतं. आणि हे ज्यावेळी अंबेनं भीष्मांना कथन केलं त्यावेळी मोठ्या मनानं भीष्मांनी अंबेची मुक्तता केली, तिला परत पाठविली. पण ती गेली ती कुणाजवळ? ज्याच्यावरती तिनं प्रेम केलं होतं ते राजे शाल्व यांच्याजवळ अंबेचं जाणं झालं. पण त्या शाल्वानी तिला नकारलं आणि म्हणून ती एकटीच निघून गेली. मग मला सांगा त्यांनी हरण का केलं? याच्यापेक्षा आज नाहक त्रास एका स्त्रीला भोगावा लागला. असं काय गुन्हा केला होता तिनं? तुम्ही दोष भीष्माचार्यांना देता आणि स्वतःच्याच मुखवटे म्हणाला की अंबेला भीष्माचार्यांनी शाल्वाकडे पाठविलं. सत्य आहे? सत्य आहे. मग जर एका स्त्रीचं मन जाणून भीष्माचार्यांनी जर अंबेला तिथं पाठविलं असेल, भीष्माचार्य चुकीचे कसे? भीष्माचार्य चुकीच्या मुळीच नाही. मग मला तुम्हाला काय काय सांगायचंय, ते? ज्या स्त्रीला हा नाहक त्रास भोगावा लागला, मी जी इथं उभी आहे ती फक्त स्त्री तत्वासाठी उभी आहे. आणि एखाद्या स्त्री तत्वाला जर डाग लागत असेल ही सुप्रिया केव्हाही शांत राहू शकत नाही. तुम्ही स्त्री तत्वासाठी जसं झटतात तसं अंगराज कर्ण मित्र तत्वासाठी झटतोय. ज्याप्रमाणे भीष्माचार्यांनी ज्यावेळी काशी नगरीत 3 कन्यांना जिंकलं गेलं, धर्मशास्त्रानुसार सर्व घडत आलं. आता ते का घडलं, कसं घडलं याचा उलगडा नकोय, कारण सारे पूर्ण विश्व जाणतंय. नपेक्षा ज्यावेळी भीष्माचार्यांना वाटलं त्यांनी एका स्त्रीची मुक्तता केली म्हणजे स्त्रीपत्नी त्यांनी सन्मान दाखवला. आता माझ्या मित्राला ही भानुमती पसंत पडली, त्यानं तिचं हरण केलं. मग त्याच्या मनातील इच्छा मित्र म्हणून तर मी पूर्ण करत असे, मी तो धर्मी कसा? अंगराज, मित्राला सहाय्य तुम्ही करता आहात. मित्र तुमचा चाललाय तो अधर्माच्या वाट्याजवळ चाललाय. मग त्याला सद्मार्गाला आणणं हे मित्र म्हणून तुमचं कर्तव्य होतं. पण ते न करता मित्राला सहाय्य तुम्ही करता आहात. मग मी तुम्हाला काय म्हणू? एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. तुम्ही एका बाजूला विचार करताय की तुम्ही तुमच्या
खवा विझवायला नको. हं? मी मात्र उलट्या मताचा आहे. जेवढं मला विझवता येईल तेवढं मी विझवतो. कारण पेटवणाऱ्यापेक्षा विझवणारा महत्वाचा हो ना? आहे. पेटत जर गेलं तर सारं जाळून खाक होईल. न पेक्षा विझवणारा जर आला तर राहिलेले शिल्लक त्याची वाहवा करतील. अंगराज, हा जो तुमचा आणि माझा वाद आहे, हा, हा तत्वाचा वाद आहे. निश्चित. मला तुमच्याशी तेढ घालायचाच नाही नव्हतं. बरं. पण मी जी इथं उभी आहे ना, फक्त माझ्या सखीसाठी उभी आहे. एक वेळ माझा जीव गेला तरी चालेल, पण या सखीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत ही सुप्रिया झुंज देईल एवढं मात्र धाडवी मी ठेवा. आल्याला तेच कथन केलं की तुम्ही तुमच्या तत्वाशी निगडीत आहात. जर तुम्ही तुमच्या सखी समवेत जर माझ्याशी संघर्ष करत असाल तर मित्र तत्व तेच तत्व घेऊन तुमच्या समोर अंगराज करणं उभा आहे. तो फक्त आणि फक्त तत्वानं हा वाद चाललाय. तो फक्त तत्वानं, इतरत्र कारणाने नव्हे. मैत्रीच्या तत्वासाठी तुम्ही उभे आहात, या सखीच्या सुखासाठी मी उभी आहे. यात माझा कोणताही स्वार्थ नव्हे. सांगून जर तुम्ही ऐकत नसाल आणि संघर्ष जर तुम्हाला करायचा असेल तर ही सुप्रिया तो संघर्ष नक्कीच करेल एवढं मात्र ध्यान ठेवा. मग संघर्षालाही सुप्रिया तत्पर असेल. नाविलाज अंगराज हो दे संघर्ष. मित्र